तुमच्या उमेदवारांनी या सगळ्या गटाची किंवा निवडणुकीची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. हा गट जिल्ह्यात हाय व्होल्टेज निवडणूक होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते, यावर काय म्हणून? निर्णय हे घ्यावेत आणि चूक किंवा बरोबर याचं काळच ठरवेल. निर्णय चुकीचा होता की बरोबर, पण निर्णय घेतल्याशिवाय पुढचं पाऊलही उचलता येत नाही. मधल्या काळात तुमच्यावर काही आरोप झाले, तुमच्यावर चिखलफेक झाली, याचा त्रास नाही का होत? आपलं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आणि ते आपण पार पडलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे, त्याचं सोनं करावं आणि ते आम्ही करण्याच्या मार्गावर आहोत. तुम्ही ज्या निंबोडे गटातून उमेदवारी करणार आहात जिल्हा परिषदेला, त्याच गटात जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी, त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यांचे बंधू जे भाजपचे विद्यमान जत विधानसभेचे आमदार आहेत, जत मतदारसंघाचे, तुम्हाला असं नाही का वाटत की पुढे एवढी मोठी ताकद आहे आणि त्यांच्या विरोधात लढायचं आहे? लढाई कुणासोबत आहे याच्यापेक्षा आपलं काम प्रामाणिक आहे याच्यावर आम्ही जास्त फोकस केलंय. मग ते कोणीही असो समोर, त्यांनी त्यांच्या कामावर त्यांनी फोकस करावा आणि आम्ही आमच्या कामावर फोकस केलेलं आहे. तुमच्या असे आरोप झालेत की तुमची उमेदवारी कुणाची तरी पुरस्कृत आहे किंवा कोणतरी सुपारी दिलेली आहे, खरं आहे काय? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विद्याताई मोटे. गेले काही दिवस सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे या गटाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निंबवडे गटाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. तुमच्यामुळं हा गट हाय व्होल्टेज म्हणून अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि ती निवड तुमच्यामुळं आहे. अशा सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोठे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्ते. वज्रधारी तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारतो. गेली 4-5 वर्ष तुम्ही सामाजिक कार्यात आहात आणि सामाजिक कार्यातून राजकारणाकडे याचा निर्णय कसा झाला? समाजकार्य, सुरुवातच समाजकार्याची कशी झाली तेच आधी मी तुम्हाला सांगते. गेल्या 5 वर्षांपूर्वी जेव्हा साहेबांचं 2017 मध्ये जसं साहेबांचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा साहेबांनी पाऊल टाकलं की समाजकार्य काय असतं आणि समाजकार्य कशा प्रकारे केलं जातं हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. साहेबांचं असं म्हणणं होतं की काही गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणच एक हाती आपल्या हे घेऊया आणि आपण पुढे चालत राहूया. समाजकार्य करताना आम्ही असा विचार नाही केला की हे सुरुवात याच्यापासून करूया असं म्हणून. खरं तर शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट होतं आमच्यासाठी. साहेबांना ज्या गोष्टींच्या अडचणी आल्या त्या गोष्टी इतर लोकांना कुणाला त्या गोष्टींची अडचण येऊ नये, होऊ नये म्हणून आम्ही सुरुवात पहिला लायब्ररीपासून केली. विट्यामध्ये आणि आटपाडीमध्ये अशा दिल्लीसारख्या सुसज्ज लायब्ररी आपण तिथे चालू केल्या आणि त्याच्यामध्ये आता मला असं वाटतं एक प्रत्येक एक्झाम्सच्या वेळेस एक 70 ते 80 मुलांचं सिटिंग आउट असतं आणि कोणती ना कोणती एक छोटी ना छोट्यातली एक्झाम ते मोठ्यातल्या मोठ्या UPSC पर्यंतच्या सगळ्या एक्झाम्स तिथे प्रिपरेशन करणारे मुलं तिथे बसलेले असतात. प्रत्येक एक्झाममधून प्रत्येक एक्झामच्या रिझल्टमध्ये 4 ते 5 मुलांचं सिलेक्शन झालेलं असतं दोन्ही लायब्ररीमध्ये. मग त्याचा असा एक पार्ट असा होता की एक मुलगाचं सिलेक्शन म्हणजे एक कुटुंब म्हणजे एका कुटुंबाला कनेक्टेड 4-5 आजूबाजूचे कुटुंब असं म्हणजे हा एक पॅटर्न असतो तो. मग हे शिक्षणाचा एक पार्ट आम्ही पहिला फोकस केला. त्याच्यानंतर हळूहळू मग आम्ही आरोग्यावर गेलो. आरोग्यावर काम करत असताना असं जाणवलं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना शारीरिक काही
म्हणजे समस्या असतील तर ते स्वतःकडे लक्ष न देता बाकी इतर म्हणजे रोजगार किंवा ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये ते अडकून पडलेले असतात, स्वतःकडे लक्ष देत नाहीत. मग त्यासाठी आम्ही एक आता मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी म्हणजे 1-2 महिन्यातच आता आपलं ते हॉस्पिटल चालू होत आहे भिवघाटला, जे मल्टी स्पेशालिटी असेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे सेवा हे आरोग्य सेवा आणि त्याच्या स्कीम्स मध्ये जे बसणारे आहेत आपल्या स्कीम मध्ये येणारे सगळे शासकीय योजना, त्या शासकीय योजना त्याच्यामध्ये आपण अवलंबलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता एक पुढचं पाऊल उचलतोय आपलं रोजगार निर्मितीकडे, जे की थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 1 वर्षभराच्या आतच आपला दुधाचा डेअरीचा प्रोजेक्ट प्लॅन चालू होतोय. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट असणारे म्हणजे दुधापासून बनणारे प्रोडक्ट सगळे म्हणजे तूप असेल, खवा असेल, पेढा असेल, मुख्यतः पनीरकडे लक्ष दिलेलं आहे आपण. आणि ह्या सगळा प्रोडक्ट म्हणजे आपण एका ब्रँड खाली आपण ते एक प्रोजेक्ट हे तयार करतोय, प्रोडक्ट तयार करतोय आणि त्याचं सेलिंग बाहेर होणार आहे. मग याच्यासाठी हळूहळू रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत बघत आम्ही ह्या आपल्या साध्या फाउंडेशन मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली. तुमचं काम मी ऐकून आहे किंवा प्रसिद्धी माध्यमात त्यांची चांगली चर्चा आहे, सोशल माध्यमात तुमचं महिलांचं संघटनही चांगलं आहे. मला तुम्हाला असं विचारायचं की तुमचं बरं आहे म्हणजे तुमचे पती आहेत, त्यांना चांगली सर्व्हिस आहे, ते क्लास 1 दर्जाचे ऑफिसर आहेत, घरचंही चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या एकूण समाजाचं पण चित्र बघितलं तर माझाच बंगला, माझीच गाडी आणि माझीच साडी असं चित्र असतंय. बऱ्यापैकी महिलांना समाजाचं किंवा इतरांचं देणं घेणं नाही. असं असताना तुम्हाला हे का पडले म्हणजे समाजाचं काम करावं किंवा राजकारणात जावं, लोकांचं कल्याण करावं, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टीवर काम करावं असं का वाटतंय? खरं तर समाजात आल्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मुख्यत्वे म्हणजे आपण स्वतःच जर तेवढे कॅपेबल नसतो तर आपण याच्याकडे वळलो नसतो. आणि आपले एक शुद्ध हेतू आहे लोकांची सेवा करणे आणि आतापर्यंत आपण निस्वार्थपणाने म्हणजे वैयक्तिक लोकांची वैयक्तिक जागेवर जाऊन आपण सेवा केलेली आहे. सामाजिक कार्य हे तर एक आपल्या कुटुंबाचा, आपल्या फॅमिलीचा एक भाग आहे जो सगळ्यांना घेऊन हे होतो. पण अशा काही ठिकाणी आपण एका वैयक्तिक व्यक्तीला त्याच्या घरातल्या प्रॉब्लेम्स पर्यंत जाऊनही आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आणि ते आपण पार पडलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे, त्याचं सोनं करावं आणि ते आम्ही करण्याच्या मार्गावर आहोत. हे खूप चांगलं आहे सगळं. पण हे करत असताना राजकारण डोक्यात होतं का? तसं बघायला गेलं तर समाजकारण करताना सुरुवात केली तेव्हा दूरपर्यंत राजकारणाचा काहीच आमचा हेतू नव्हता. आणि समाजकार्य करत असताना सगळ्यांनाच माहिती आहे कुठेतरी एका गोष्टीवर जाऊन गोष्टी अडतात, थांबतात. त्याच्या पुढेही आपल्याला काही गोष्टी करत असताना मर्यादा पण येतात. मग त्या मर्यादा फक्त मर्यादा आहेत म्हणून आपण ते कामं करू शकत नाहीत. त्याच्यासाठी कुठेतरी जाऊन एक आपल्याला पाऊल उचलावं लागतं आणि ते आपण उचलत आहोत. आणि याच्यात सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे आपली आजूबाजूची जे लोक आहेत त्यांनी आम्हाला फार म्हणजे असं आता हे बोलणं खूप लवकर असं होतंय की त्यांनी आम्हालाच हे केलं, पण त्यांनी म्हणजे आम्हाला इतक्या छान ठिकाणी असा प्रतिसाद आणून दिला की नाही, तुम्ही आम्हाला आमचे पुढचे त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांना आम्ही हवे आहोत. आणि आता असं वाटतं की ह्या स्टेजला येऊन माघार घेणे नाही आणि म्हणून आम्ही जात आहोत पुढे. हा निर्णय धाडसाचा नाही का वाटत? नक्कीच धाडसच आहे आणि मला असं वाटतं की निर्णय हे घ्यावेत आणि चूक किंवा बरोबर याचा काळच ठरवेल, निर्णय चुकीचा होता की बरोबर, पण निर्णय घेतल्याशिवाय पुढचं पाऊलही उचलता येत नाही. आज बऱ्यापैकी आपलं घर इतकाच देश आहे लोकांचा, म्हणजे माझं घर, माझी मुलं, ह्याच्या पलीकडे जग राहिलं नाही. अशा काळात तुम्ही घराचा उंबरठा ओलांडून किंवा बाहेर जाऊन लोकांसाठी काम करताय. राजकारणात लष्कराच्या भाकरीपासून हा कुणाची इच्छा नाही. असं असताना तुम्ही या क्षेत्राकडे येत आहे, मला इथं काहीतरी काम करायचं आहे, लोकांची सेवा करताना ज्या मर्यादा पडतात त्या मर्यादा पार करून मला लोकांच्यासाठी काम करायचं आहे, ही भूमिका कुठून आली? जिजाऊंनी जर असं विषय डोक्यात घेतला असता तर शिवबा घडले नसते. महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या सावित्रीमाईंनी जर स्वतः शिक्षण घेतलं नसतं आणि मुलींना शिकवलं नसतं तर आज मुली शिक्षणात तेवढ्या पुढे आल्या नसत्या. तर मला असं वाटतंय की आपण पाऊल उचलतोय त्याच्या पाठीमागे आपल्या बरोबरच आपली 4 लोक जे खरंच कर्तृत्वान आहेत त्यांना पाठिंबा द्यायला
उभे राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण याच्यामध्ये उतरत आहोत. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक महिला असते, खंबीर महिला. आज तुमच्या पाठीमागे एक पुरुष आहे असं? नक्कीच. मी तर असं म्हणेन की माझं सौभाग्य असं आहे की माझ्या पाठीमागे एक असे माझे पती असे आहेत. सावित्रीच्या पाठीमागे जसे ज्योतिबा होते हा, तसं आज तुमच्या खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना, माणसानं दगडातला देव पाहिलाय, तसं मी साहेबांना पाहिलेलं आहे. आणि त्यांनी जसं ज्योतिबांनी सावित्रीमाईंना घडवलं आणि सावित्रीमाईंनी पूर्ण महिला वर्गाला घडवलं, तसंच साहेबांनी मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं मला ह्या स्वरूपात आणलं राजकीय, आणि आज हळूहळू ते एक एक पाऊल आपण पुढे जात आहे. मधल्या काळात तुमच्यावर काही आरोप झाले, तुमच्यावर चिखलफेक झाली, याचा त्रास नाही का होत? आता तसं बघायला गेलं तर त्रास म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी आपण आता ऍक्सेप्ट करूनच चाललं पाहिजे की लोक आहेत, प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याची म्हणजे संविधानानं अधिकार दिलेला आहे. मग त्यांच्या विचारावर जास्त बोलण्यापेक्षा एक समवयस्क तो एक ग्रुप असतो ज्यांना फक्त काही गोष्टी चुकीच्या मार्गानेच व्यक्त करायच्या असतात. मग त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा मला असं वाटतं की काही चांगले लोक आहेत जे चांगल्या विचाराने आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्याबरोबर आपण पुढे जाऊन एकत्र त्यांना संघटित करून चांगला मार्ग काढून चांगल्या गोष्टी लोकांसमोर प्रेझेंट कराव्यात. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीकडे फार कमी बघते, चांगल्या गोष्टीकडे मी फार जास्त बघते. बऱ्याच वेळा चांगलं काम करत असताना लोकांच्यावर चिखलफेक होते किंवा टीका टिप्पणी होते, आपल्याला आंतरिक वेदना होतात, असं काय वाटलं का? आंतरिक वेदना तसं बघायला गेलं तर खूप सुरुवातीला अशा झाल्या. गेले 4-5 वर्ष जेव्हा आम्ही सामाजिक कार्य करत होतो तेव्हाच सुरुवात झाली होती या सगळ्या गोष्टींना. हे फार नवीन नव्हतं आमच्यासाठी. पण आता असं वाटतं की म्हणजे हे ज्यावेळेस टीका टिप्पणी येतात त्यावेळेस ते आपला स्वतःचा कमी पण दुसऱ्याचा म्हणजे आमचा विचार जास्त करतात, म्हणून ते कुठेतरी आम्हाला एका चांगल्या टप्प्यावर नेऊन बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वाढत चाललेला आहे. असं नाही का वाटलं की बाबा हे नको समाजकारण, नको लोकांची सेवा, आपलं घर आपण निवांत राहू किंवा सुखात जगू, निवांत जगू, असं नाही का वाटलं त्यावेळेस? तसं तर पहिल्या दिवशी असं वाटलंच होतं, नाही असं नाही. त्यावेळेस असं होतं की आपण जर मागे फिरलो तर हे आहे त्याच्या पलीकडे जाऊन अजून फार विचित्र चित्र होईल, आणि ते चित्र बदलणार, आपण जर मागे घेतलं तर ते चित्र बदलणारच नाही. मग ते चित्र बदलायचं असेल तर कुठेतरी सुरुवात केलेली आहे. हे चिखलफेक तर आता एक आमच्यावर होतोय, अजून दुसऱ्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी होईल, तिसऱ्या वेळेस तिसऱ्या ठिकाणी होईल. काही चित्र बदलणार नाही. पण ह्याच जर वर्गाला बदलायचं असेल तर आपण पाऊल उचलूया. सोपं नाहीये, एका दिवसाचा प्रवास नाहीये हा. सुरुवात तर करायचीच आहे, पण आता सुरुवात केली तर पुढे जाऊन 5 वर्षांनी हा काळ बदललेला असेल. याची मला वाटतं कॉन्फिडेंटली मी हे सांगते याच्यासाठीच, कारण एक वेळ असतो, जसं पहिला राजकारण चालायचं, पहिला समाजकारण चालायचं, तसा मधला पिरियड तसा नव्हता. त्याच्या पुढेही आता एक स्टेपवर येऊन काय म्हणतात, जसं ऍडव्हान्स लेवल सगळ्या गोष्टी चालत तशा ऍडव्हान्स लेवलमध्ये आता मला वाटतं सगळ्या गोष्टी बदलतही चालल्यात. वर्ल्ड आलेत, जेनझी वर्ल्ड आलेत, सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. खरं तर तुमच्या हिमतीला दाद देण्यासारखं आहे. मला तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या निंबोडे गटातून उमेदवारी करणार आहात जिल्हा परिषदेला, त्याच गटात जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी, त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यांचे बंधू जे भाजपचे विद्यमान जत विधानसभेचे आमदार आहेत, जत मतदारसंघाचे, तुम्हाला असं नाही का वाटत की पुढे एवढी मोठी ताकद आहे आणि त्यांच्या विरोधात लढायचं आहे, म्हणजे कसं लढावं असं भीती नाही का वाटत? तसं जर असतं तर आपण हे पाऊल उचललं नसतं सगळ्यात पहिला. आणि महत्वाचं म्हणजे लढाई कुणासोबत आहे याच्यापेक्षा आपलं काम प्रामाणिक आहे याच्यावर आम्ही जास्त फोकस केलंय. मग ते कोणीही असो समोर, त्यांनी त्यांच्या कामावर फोकस करावा आणि आम्ही आमच्या कामावर फोकस केलेलं आहे. कामाच्या प्रतीच लोकांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे आणि कामाच्या प्रतीच लोकांनी आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेत उतरवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हाच आपला एक मूळ हेतू आहे आणि तोही आपण शेवटपर्यंत बजावणार आहे. तुमच्या असे आरोप झालेत की तुमची उमेदवारी कुणाची तरी पुरस्कृत आहे किंवा कोणतरी सुपारी दिलेली आहे, खरं आहे काय? तर तुम्हाला मी आधीही म्हटलं असंच की हे असे शब्द वापरणं आमच्यासाठी म्हणजे आपल्या ह्या वर्गाला न शोभणारे किंवा न यूज केलेले कधी चांगले आहेत. तसं जर काही असतं तर आता नाही, हे खूप आधीपासून ही सगळी प्रक्रिया चाललेली होती, त्याच वेळेस आम्ही उतरलो असतो. आता तसं बघायला गेलं तर हा आपला निंबोडे जिल्हा परिषद गट हा विचारातही नव्हता आमच्या राजकारणात येण्यासाठी, हाच आम्हाला गट चूज करावा लागेल. पण आरक्षणही महिला पडलं आणि आपणही त्या गटात येत होतो, त्याच्यामुळे लोकांकडून आलेला प्रतिसाद
आणि त्यांना म्हणजे जे आपल्या बाबतीत वाटलेल्या आपल्या भावना असतील, त्यांच्या आपल्याप्रती त्यांच्यासाठी ज्या भावना असतील त्या ज्या जागृत झालेल्या होत्या, त्यांना आम्हाला विरजन घालायचं नव्हतं. कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की त्यांची जी इच्छा आहेत त्या आपण कुठेतरी पुढे जाऊन पार पाडाव्यात आणि त्या पूर्ण कराव्यात. मग त्याच्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं आहे. आता तुमच्या उमेदवारीमुळं या गटाची कधीच चर्चा नव्हती किंवा या इथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची यापूर्वी कधीच चर्चा नव्हती. तुमच्या उमेदवारांनी या सगळ्या गटाची किंवा निवडणुकीची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. हा गट जिल्ह्यात हाय व्होल्टेज निवडणूक होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते, याबाबत काय म्हणून? आता हे तर मला असं वाटतं की वैयक्तिक जास्त या विषयावर बोलण्यापेक्षा फक्त एवढंच सांगेन मी, हाय व्होल्टेज वगैरे हे तर म्हणजे शब्द झाले, पण मला असं वाटतं वैयक्तिक आपण जर काम करत असेल एका लेवलवर जाऊन आणि त्या गोष्टीची जर चर्चा होत असेल तर काय वाईट नाहीये. आणि त्यांनी फक्त एक निवडणूक आली आहे म्हणून त्याला व्होल्टेज देणं किंवा त्याच्यापेक्षा मला असं वाटतं पंचवार्षिक योजना असते, ही पंचवार्षिक काम चालतं, त्यामुळे पूर्ण 5 वर्ष हा गट चर्चेत राहावा. आणि मला असं वाटतंय लोक मला त्या म्हणजे त्या प्रकारे मला बघत असतील आणि 5 वर्ष ते काम करत असल्यामुळं म्हणजे काम करता यावं मला, आणि हा निंबवडे गट असाच अजून चर्चेत राहावा. तुमचं या गटाच्या विकासाचं विजन किंवा भूमिका काय आहे किंवा विकासाच्या संकल्पना काय आहेत निंबवडे गटाच्या? मी आता गेले 2 महिने 2-2.5-3 महिने फिरतेय, बघतीये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूप सुधारण्यासारख्या आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर युथ वर्ग आहे जो खूप लोक म्हणजे युथ कनेक्ट झालेत माझ्याशी. याचं कारण असं आहे की त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की ताई तुम्ही रोजगार उपलब्ध करताय, आम्हाला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे. मग आम्ही असं पक्ष तट बघणार नाही आहोत. आणि तो वर्ग असा आहे की जो गेली 5-10 वर्ष कुठेतरी त्यांचा ऱ्हास झालेला, कमी पडलेले आहेत ते. त्याच्या पाठीमागे कारणही तसंच आहे, शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे रोजगार नाहीयेत. बरं, रोजगार घ्यायचं तर त्याच्यासाठी तेवढं कॅलिबर लागतं. मग ह्या सगळा जो मेळ आहे तो म्हणजे साधणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी ही त्यांच्या रोजगार निर्मिती डोक्यामध्ये म्हणजे जॉब नसल्यामुळे किंवा त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे मग ते कुठेतरी एका वेगळ्या मार्गावर गेलेले आहेत. म्हणजे लाईक तुम्ही असं म्हणू शकता तर गुन्हेगार प्रवृत्ती आमच्या ह्या भागामध्ये तुम्ही बघितलेलीच असेल, फार वाढलेली आहे. मग ती मुलांकडे जास्त फोकस केलेला आहे आम्ही. आणि ते म्हणजे आपलं पुढचं येणारं जनरेशन आहे, त्यांच्या हातातच इथनं पुढची सगळी जी आपली पिढी आहे ती त्यांच्या हातात जाणार आहे. त्यांच्याकडे कुठेतरी फोकस करून त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गावर नेऊन उभं करणे एका दिवसाचं काम नाही. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी आता आपण बी रोवायला सुरुवात केलेली, त्याचं मूळ चालू होईल, रोप तयार होईल. आणि म्हणजे या 5 वर्षानंतर पुढचा 5 वर्षाचा काळ असेल तो मे बी चांगला असेल. तुम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरताय, समोर तुमच्या तुलनात्मक जर विचार केला तर मोठी ताकद आहे, पराभवाची भीती वाटत नाही का? पराभवाची भीती न वाटलेली कधीही चांगली आहे. कारण जर म्हणजे खूप असं चांगल्या लोकांनी असं म्हटलेलं आहे, पराभवाची भीती वाटून शांत बसण्यापेक्षा पराभव किंवा हार किंवा जीत ही शेवटचा टप्पा आहे. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमचं लढणं हेच तुमचं वैशिष्ट्य आहे आणि तेच असायला पाहिजे, मला असं वाटतं. छान. तुम्ही स्वतः महिला आहात, महिलांचं संघटन तुमचं चांगलं आहे, महिलांसाठी काम करताय. पुढच्या 5 वर्षात महिलांच्या काय विकासाच्या तुमच्या योजना आहेत का? हो, नक्कीच. सगळ्यात पहिलं मला महिलांच्या आरोग्यावर काम करायचंय. कारण तुम्ही बघताय आज एक 40-50 वर्षाची जी एक महिला असेल, ज्या की आजकाल आता हे बाकी सगळ्या गोष्टी खूपच चाललेल्या आहेत, आता शब्दिक मी कोणत्याही आजाराचं नाव घेत नाही. आणि म्हणजे त्या महिला स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता आपलं घरचं, मुलांबाळांचं, शेतीतलं, जनावरांचं, या सगळ्या गोष्टी बघत असतात. कुठेतरी दुखणं वगैरे आलं तर ते 1-2 दिवस अंगावर काढतात आणि दवाखाना वगैरे ठीक आहे, होऊन जाते, बरं होऊन जाते. पण ते अंगावर काढण्यामुळे त्यांना तो त्रास होतोय. त्यांना मला आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांना शिक्षण द्यायचं आहे, आरोग्य शिक्षण प्लस वुमन एम्पॉवरमेंट. म्हणजे त्याच्यावर मला जास्त काम आहे. वुमन एम्पॉवरमेंट, हेल्थ, ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत, ज्या मी पहिला स्टार्टिंग पासूनच फोकस केलेले आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्यासाठी अजून एक महत्वाचं म्हणजे त्यांच्या एक आनंदी आयुष्यासाठी आपण आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षांमध्ये खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या म्हणजे हळदी कुंकूचा प्रोग्राम म्हणा, होम मिनिस्टरचे प्रोग्राम म्हणा, आताच गेल्या 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असंच एक वार्षिक काहीतरी महिलांसाठी करायचं म्हणून एक आम्ही देवदर्शन ट्रिप केली होती, ज्याच्यामध्ये म्हणजे त्यांना ऍटलिस्ट त्यांचं मनाचं मनोरंजन करता यावं. मग हे सुरुवात तर हीच होती. हळूहळू त्यांच्या एम्पॉवरमेंटकडे लक्ष दिलं जाणार आहे. म्हणजे छोटे छोटे महिलांचे लघु उद्योग आपण आणायचे प्रयत्न केले. ऑलरेडी आपला एक लघु उद्योग मुंबईमध्ये चालूच आहे.
जसं गावाकडे आपण जसं काम करतोय तसंच आपण मुंबईमध्येही आपण आपले बिझनेस चालू केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये बरीच मुलं आपल्या गावाकडून मुंबईमध्ये त्यांना आपण रोजगार निर्मिती केलेली आहे, दिलेली आहे आणि ते तिथे कामही खूप चांगल्या प्रकारे करतायत. राजकारणात यायची ही तुमची इच्छा की तुमच्या पतींची इच्छा होती? साहेब तर अधिकारी आहेत, त्यांचा ह्या प्रक्रियेशी थोडंसं मला असं वाटतं की एक हातभर अंतर लांबच ठेवून आम्ही म्हणजे राजकीय ह्याच्यात हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे? स्वतःचा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या आजूबाजूच्या जे माझे मी म्हणेन असं मार्गदर्शक म्हणा किंवा माझे गुरुभाऊ म्हणजे जे माझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आणि साहेबांना आपण एक आपला आयडॉल म्हणजे जसं की माझ्या समाजकार्यामध्ये माझ्यासाठी माझे आधारस्तंभ हे साहेबच आहेत आणि पहिल्यापासून त्यांनी मला प्रोत्साहन केलंय म्हणून मी कुठेतरी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. मग मला असं वाटतं की त्यांना मी माझं मार्गदर्शन माझा आयडॉल मानून आणि आजूबाजूचे माझ्या मार्गदर्शक आहेत, मला वैयक्तिक कुणाचं नावं घ्यायची नाहीयेत, पण माझे जे आजूबाजूचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्फत मला इथे एंट्री करू. तुमच्या या निर्णयाचा तुमचे जे पती आहेत ते सरकारी सेवेत आहेत, त्याचा त्रास त्यांना त्यांच्या नोकरीत होऊ शकतो का किंवा अशी भीती वाटते का तुम्हाला? संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, तो त्यांचा अधिकार ते बजावत आहेत ते नोकरी करून आणि मला माझा वैयक्तिक अधिकार आहे, मी राजकीय क्षेत्रात सक्रिय होऊन माझा अधिकार बजावत आहे. पण या सगळ्यात त्यांना त्रास दिला जाईल त्यांच्या नोकरीत किंवा तक्रारी केल्या जातील असं काय? त्रास हा मला असं वाटतं प्रत्येक पुढे जाणाऱ्या व्यक्तीला दिला जातो आणि तो आता मी सहन करण्याच्या तयारीतच उतरत आहोत. म्हणजे तुम्हालाही दिला जातोय? तेच म्हटलं, त्रास हा प्रत्येक पुढे जाणाऱ्या व्यक्तीला दिला जातो, मग ती मी असो किंवा साहेब असो किंवा अजूनही दुसरा व्यक्ती असू दे. समाजात पुढे जाताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पुढे सामोरे जावं लागतंच. निंबोडे गाठ्यातून तुम्हाला जिंकण्याची खात्री आहे का, निवडून येण्याची? मला माझ्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे आणि खरं तर आता पूर्णपणे बदलाची गरज आहे. बदल हवा असेल तर लोकांनी ही पूर्ण निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे. बदलाची का गरज आहे? कारण जे इथले नेते आहेत, जे 7 विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत किंवा माजी जिल्हा परिषदेचे सभापती आहेत, ते एवढा निधी आणतायत, राज्यात सरकार त्यांचं आहे, ताकद त्यांची आहे. ताकद पण असताना तुम्हाला का वाटते की बदलाची गरज आहे? बदलाची गरज ही लोकांकडून आलेली आहे आणि राहिला निधी वगैरे हे तर शासकीय निधी आहेत. कोणीही व्यक्ती इथे आला आणि शासनाकडून निधी आणला तर ते वैयक्तिक काम होणारच आहे. फक्त काम करताना प्रामाणिकपणा हवाय आणि ज्याचा घास आहे तो त्याच्या मुखात गेला पाहिजे, जे मी आधीही म्हणत आले. आणि मला तेच फक्त एक फोकसफुली तेच काम करायचंय. म्हणजे ज्या लोकांपर्यंत ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही निधी असतील, ज्या काही योजना असतील, त्या ऍक्च्युअल ज्या योजना आहेत त्या त्यांच्या कामासाठी यूज कराव्यात. म्हणजे इथला सत्ता बदल किंवा इथलं राजकीय परिवर्तन अटळ आहे, गरजेचं आहे, गरजेचं आहे आणि ते तुम्ही करणार आहे? हो, 100%. तुम्ही स्वतः उच्च विद्याभूषित आहात, उच्च शिक्षित आहात. आज समाजात आजही महिलांना बरोबरीचं स्थान नाही. महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, खास करून राजकारणात येणाऱ्या महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. असं असताना तुम्हाला काय वाटतं या सगळ्या, तुम्ही राजकारणात येत आहे, ऑलरेडी तुम्ही समाजकारणात आहात, सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करताय आणि आता राजकारणात प्रवेश करताय, ह्या सगळ्याकडे कसं बघताय, तुम्हाला काय वाटतं? याचं उत्तर माझं थोडंसं वेगळं असेल. खरं तर माझं सौभाग्य मानेन मी की मला ह्या सगळ्या गोष्टी जात असताना माझ्या पाठीमागे असणारी माझी ताकद म्हणजे खरी मोठी ताकद म्हणजे माझे साहेब, त्यांनी मला असं कधीच भासवलं नाही, कधी जाणवू दिलं नाही की तू एक स्त्री आहे आणि तुला कुठेतरी एक लिमिटेशन्स आहेत. तू एक स्वतः स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती आहेस, तुला तुझे विचार मांडायची म्हणजे मुभा आहे आणि तू ते स्वतःच्या विचाराने तू करत आलेली आहेस आतापर्यंत. तुला त्यांचे जे असे शब्द होते माझ्यासाठी की तू जे करते हे याच्यात तुला कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि खरं तर मी मानेन असं की साहेब माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी 4 भिंतीच्या बाहेर जाऊन 4 गावं फिरून पूर्ण महिलांना सशक्तीकरणासाठी आज बाहेर पडलेले आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझं खरं तर एक सौभाग्यच असेल की माझ्या समोर असणारी व्यक्ती ज्या कधी म्हणजे मला असं वाटत नाही की कधी त्या बाहेरही पडल्या असतील, किचनच्या उंबऱ्याच्या बाहेर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिस्पर्धी त्या पण आज कुठेतरी त्या फ्लेक्सवर झळकल्यात आणि खरं तर माझी तिथेच खूप मोठी जिंकल्यात मी जमा आहे मला असं वाटतं.
म्हणजे ज्या कधीच उमऱ्याच्या बाहेर नाहीत आल्या नाही आल्यात त्यांना आज बॅनरवरती झळकायला मिळतंय. झाकण्याची, हा. आणि त्याचं श्रेय तुमचं आहे. नक्कीच मी मानेन माझंच आहे, कारण म्हणजे ज्या स्त्रीला कधी बाहेरचा उमराही माहित नाही, ती स्त्री आज चार चौघांमध्ये येत आहेत, भेटतात. इव्हन माझ्याही कधी त्यांच्या भेटी होत आहेत, त्यामुळे मलाही छान वाटतंय की त्या आज बाहेर पडलेल्या आहेत. तुम्ही या मुलाखतीच्या निमित्तानं महिलांना काय सांगाल? मला असं वाटतं की महिलांनी त्यांच्या कॅलिबर प्रमाणे बाहेर पडलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक अशी देवाने ताकद दिलेली आहे की तिच्यामध्ये चार गोष्टी नवीन वेगवेगळ्या प्रत्येकीमध्ये आहेत. प्रत्येकीचं टॅलेंट वेगळं आहे आणि त्यांनी त्यांचं आपलं स्वतःचं टॅलेंट ओळखून प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कार्यरत राहावं, काम करत राहावं आणि बाहेर पडावं. बाहेरची दुनिया फार मोठी आहे आणि तिचंही आनंदाने आजमावलंही पाहिजे. तुम्ही वज्राच्या माझं विजन या कार्यक्रमात आलात, अतिशय मनमोकळ्याने छान गप्पा मारल्यात, त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.